कीर्तन चांगला हाय, गत्ता चांगली आहे, नादर हाय, पुन्हा जेवायचं चांगलं हाय, सगळं चांगलं आहे. व्यवस्था आंघोळीची सगळी चांगली. मैत्रिणी आहेत का तुम्ही तिघी? आम्ही जावा जावा हो. जावा आलात का? आता आम्ही करमाळा नगरवरून आलेलो आहोत आणि हा लातूरमधील फार मोठा असा भव्य दिवस सोहळा, खरंच डोळ्याचं पार न फिटावा असा हा सोहळा आहे. आणि आपल्या लातूर जिल्ह्याचं काहीतरी भाग्य उदयास आलं किंवा आलेलं आहे आणि हा सोहळा आपल्या लातूरला झालेला आहे. लईच मोठा उत्सव झाला, लई छान. कधीच असं नव्हतं बघितलं पहिल्याला आम्ही, आता छान झालं. आळंदीपेक्षा जास्त येते एवढं की मी या पृथ्वी तलावर नाही कोणत्या युगामध्ये मी प्रवेश केलेला आहे अशा प्रकारे मला आनंद वाटतो. मागील 5 ते 6 दिवसापासून आपल्या लातूरमध्ये भव्य आणि ऐतिहासिक असा साप्ताहिक सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे लातूर येथे आणण्यात आल्या. नमस्कार लातूरकर, मी अनुकी स्वागत करते तुमचं स्टार्टअप लातूर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणून घेऊया, इथल्या काही वारकऱ्यांशी संवाद साधूया आणि त्यांच्या भावना जाणून घेऊया. नमस्कार मावशी, कुठून आला तुम्ही? आम्ही रुईरामेश्वराहून आला. किती दिवस झाला आला? उद्या 6 दिवस होते या. बापरे, म्हणजे 6 दिवस तिथंच आहेत का हो, तुम्ही? इथंच हा. चांगला कीर्तन चांगला हाय, गत्ता चांगली आहे, नादर हाय, पुन्हा जेवायचं चांगलं हाय, सगळं चांगलं आहे. व्यवस्था आंघोळीची सगळी चांगलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला लातूरमध्ये एवढं भारी झालं काय? छान वाटते आम्हाला छान वाटतं या. म्हणून तर राहिलाय तो छान वाटतं. राहायला आम्ही. मैत्रिणी आहो का तिघी पण? मैत्रिणी. चांगलं वाटतं या काळात तुम्ही म्हणजे बघायला हा, भेटलं. बघायला मिळालं. आमच्या काळात नव्हतं, आता चांगलं वाटायले, छान आदर वाटायले. छान. मन तृप्त झालं का तुमचं इथे? हो हो हो, चांगलं झालं. झालं 5 झालं, नादर झालं. जय हरी. कुठले आहेत तुम्ही? हलकी हलकी. किती दिवसापासून चालू आहे सोहळा? हा सोहळा 9 दिवस झाला, उद्या काल आहे. हा. कसं वाटतंय लातूरमध्ये एवढं भारी झालंय, तुम्हाला कसं वाटतं? अगदी खूप सगळं आता आनंद आहे. एकदम असा आळंदी किंवा पंढरपूर जसा सोहळा होतो तसाच आपल्या लातूरमध्ये हा सोहळा चालू आहे आणि खूप दूरवरून सर्व लोक येत आहेत आणि आनंद घेत आहेत. जर माऊलीचं म्हणजे जर या सोहळ्याचं वर्णन सांगायचं झालं तर नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा आमुचिया चढा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. असा असणारा हा सोहळा खूप एकदम छान, सर्व वारकऱ्याचं मन भरून आलेलं आहे आणि आपल्या लातूर जिल्ह्याचं काहीतरी भाग्य उदयास आलं किंवा आलेला आहे आणि हा सोहळा आपल्या लातूरला झालेला आहे. असाच आता सोहळा आणखीन त्या मानवतला होणार आहे. आपल्या या वारकऱ्यांचा हा आनंद सोहळा खूप छान आहे. धन्यवाद. कुठले आहो तुम्ही? मी आहे शिवणे भोसनीचा. कधीपासून आलात तुम्ही? मी 21 तारखेला सकाळी 8 वाजता आलो. होय. किती जण आलात तुम्ही? 25 जण आहेत. सगळे एकाच गावचे आहेत का तुम्ही? हा, अनेक गावचे मिळून एक संत मेळावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही संताच्याच भेटीला आलोय. कसं वाटतंय मग तुम्हाला इथं? अरे आता हा न भूतो न भविष्यती असा हा संत मेळावा आहे आणि हा मागे झाला नाही, पुढे होईल न सांगता येत नाही. पण तोपर्यंत 100 वर्षाला येणारा पर्व काळ आहे. त्या पर्व काळामध्ये मी काही त्यावेळेस राहणार नाही, पण इतका हा आनंद संताचा असणारा माझं हृदय भरून येण्यासारखं झालेलं आहे. खूप असणार दृश्य असणार, कितीतरी आनंद वाटतोय की मी या पृथ्वी तलावर नाही कोणत्या युगामध्ये मी प्रवेश केलेला आहे अशा प्रकारे मला आनंद वाटतोय. कशी व्यवस्था केली इथं तुमची? माझी व्यवस्था इथं मंदिरात आहे, इथल्या भवनामध्ये केलेली आहे. सर्व असणारा आम्हाला कुण्या प्रकारचा त्रास नाही. एकच आमच्या देहपुढे आहे की नामचिंतन, संत दर्शन. आम्ही देवदर्शन केलं नाही, पण संतांचं दर्शन आम्हाला नित्य घडते. हे जे दिसून आलेले विश्वव्यापक असणारा परमेश्वर कसा आहे तिथं तर संत मेळा असा नाही. पूर्ण दृष्टीला जे जे दृष्टी दिसे ते ते भगवंतच आम्ही मानतोय. मन तृप्त झालं तुमचं? हो हो, अगदी उत्तम अशा प्रकारे हा सुख सोहळा स्वर्गात नाही म्हणजे तो कुठंच नाही असा सुख सोहळा आम्हाला पाहण्यात आलेला आहे आणि तो सोहळा पाहून आम्हाला कितीतरी आनंद वाटतो. धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला बोलून. रामकृष्ण हरी. आज लातूर नगरीमध्ये
पादुकाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही करमाळ्याहून आलेलो आहे. तरी हा अभूतपूर्व असा सोहळा बघून अतिशय आनंद झालेला आहे. एकीकडे कीर्तनाचा त्या ठिकाणी आनंद आम्ही घेत आहे आणि दुसरीकडे त्या ठिकाणी माऊलीच्या पादुकाचं दर्शन आम्ही घेण्याचं आम्हाला दर्शन बारीतून भाग्य लाभलेलं आहे. अतिशय भव्य आणि असा दिव्य असा लातूरमध्ये सोहळा संपन्न होत आहे. तरी आमचं भाग्यच आम्ही समजतो की आम्हाला आज पंढरपूर आळंदी सर्वांचं दर्शन आज इथं होत आहे. तर किती लोक यायलेत मामा दररोज? हजारो लोक येत नाही. होय, कसं वाटतंय तुम्हाला? आळंदीसारखा मला आनंद आळंदीपेक्षा जास्त येते एवढं. कसं वाटतं आणखीन? आनंद वाटते एवढा, सगळं समाधान वाटते. कुठले आहेत मामा तुम्ही? मी देवंगऱ्याचा इथलं औसा तालुक्यात देवंगरा आहे. कधीपासून आलात तुम्ही? पहिल्यापासून आलो, पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून पालखी संघच आलो आम्ही. पालखी सोबतच आलाय का? हां. छान. सुदेव महाराज, गेली 8 दिवस झालं हा सोहळा चालू आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे. तुम्हाला काय वाटतं? पूर्णपणे आम्हाला वाटतं की दुसरं हे पंढरपूरच आहे. लातूर नगरी ही पंढरपूर नगरी झालेली आहे. आणि मी माझं असं किती वर्षापासून माझं हे करतो धंदा, पण असं कधीही मला असं वाटलं नाही की असं एवढं मोठं लातूरचं असे जनसेवा अशी लोकसेवा असल्यामुळं, कारण भरपूर लोकांनी काम केलेलं आहे, भरपूर लोकांनी मदत केलेली आहे. आणि मी पण माऊलीच्या सोबतच असतो कुठं पण. हा सप्ताह जे कार्यक्रम राहते ना त्या ठिकाणी मी राहत असतो. मी परभणीमध्ये कुठले आहेत तुम्ही? मी परभणीमध्ये ताडकळसचा आहे, पूर्णा तालुकामध्ये माझं गाव आहे. हजारो वारकरी, स्त्री पुरुष भाविकांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अखंड नामघोषात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर या पादुका सप्ताहस्थळी विधिवत विराजमान करण्यात आल्या. या 8 दिवसीय सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध संत, महंत, कीर्तनकार सहभागी होत असून त्यांच्या कीर्तन प्रवचनांचा लाभ भाविकांना मिळत आहे. यासाठी इथे भव्य कीर्तन मंडप, सुरेख बैठक व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्कृष्ट गायन आणि मृदुंग वादन, शेकडो विनेकरी आणि हजारो टाळकरी यांच्या सहभागामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. जवळपास 50,000 वारकरी व भाविक या महासोहळ्यात सहभागी होत असून लातूरमध्ये भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा महाकुंभ मेळा अनुभवायला मिळत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच लातूरमधील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्टार्टअप लातूर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.